नमस्कार. आजची तारीख आहे 10 एप्रिल 2026 आणि आज आपण दिवसाभरातल्या काही महत्त्वाच्या इंटरेस्टिंग घडामोडींवर नजर टाकणार आहोत. आणि हो, अगदी सोप्या भाषेत त्या समजून घेणार आहोत. आता बघा, एक नवीन अन्न सुरक्षा योजना, एक अत्याधुनिक अँटी ड्रोन सिस्टम आणि एक रेकॉर्ड ब्रेक करणारा खेळाडू, या तिन्ही गोष्टींमध्ये काय कॉमन असू शकतं? वरवर पाहता काहीच नाही, बरोबर? पण थांबा, आजच्या या सगळ्या घडामोडींचे धागेदोरे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यातून आपल्या देशाचे एक मोठं चित्र कसं उभं राहतं, तेच आज आपण पाहणार आहोत. तर आजचा आपला प्रवास कसा असेल? आपण सुरुवात करणार आहोत काही नवीन सरकारी योजनांपासून. मग पाहू सायन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरमधले मोठे टप्पे. त्यानंतर काही प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांच्या यशाबद्दल बोलूया. आणि मग अर्थातच आपल्या संस्कृती आणि पर्यावरणाशी संबंधित काही गोष्टी. आणि शेवटी या सगळ्याचं मिळून एकंदरीत चित्र काय दिसतंय यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून. पाहूया की सरकार विशेषतः अन्न सुरक्षा आणि शिक्षणाच्या बाबतीत नागरिकांसाठी काय नवीन आणि महत्त्वाचं पाऊल उचलते. सगळ्यात आधी जाऊया ओडेसाला. तिथे राज्य सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नावाची एक खूप मोठी योजना जाहीर केली आहे. ही योजना थेट गरजू कुटुंबांच्या ताटापर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांची अन्नसुरक्षा पक्की करण्याच्या दिशेने हे खूप महत्त्वाचं पाऊल मानलं जातंय. आता ह्या योजनेचा सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे, तर जे कोणी पात्र रेशन कार्ड होल्डर्स आहेत त्यांना आता दर महिन्याला 5 किलो अतिरिक्त तांदूळ मिळणार आहेत आणि तेही पूर्णपणे मोफत. म्हणजे सरळ सरळ राज्यातील गरजू कुटुंबांची अन्न सुरक्षा आणखी मजबूत करण्यावर सरकारचा भर आहे. ओके, अन्न सुरक्षेनंतर आता वळूया शिक्षणाकडे. मध्य प्रदेशातून एक मोठी बातमी येते. तिथे स्कूल चले हम हे अभियान पुन्हा एकदा जोरात सुरू झालंय आणि याचं ध्येय खूप मोठं आणि स्पष्ट आहे. राज्यातलं एकही मूल शिक्षणापासून दूर राहता कामा नये. आणि ह्या अभियानाची सगळ्यात खास गोष्ट काय आहे माहितीये? तर एक अगदी नवीन मॉडर्न अभ्यासक्रम. जरा विचार करा, इयत्ता 3री पासूनच मुलांना कोडिंग आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या बेसिक गोष्टी शिकवल्या जाणार आहेत. आणि हे फक्त 3री पुरतं नाही, तर 8वी पर्यंत हे शिक्षण पुढे जाईल. यात लॉजिकल थिंकिंग आणि डेटा हँडलिंग सारख्या स्किल्सवर भर दिला जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे आपल्या मुलांना लहानपणापासूनच भविष्यासाठी तयार केलं जातंय. खूपच छान. ठीक आहे, तर सरकारी योजनांबद्दल आपण बोललो. आता थोडं पुढे जाऊया आणि सायन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या जगात डोकावूया. बघूया की टेक्नॉलॉजी आणि एनर्जी सेक्टरमध्ये आपला देश काय मोठी कामगिरी करतोय. स्क्रीनवरचा हा आकडा बघा, 6.05 गिगावॅट. हा आकडा काय आहे? तर ही आहे भारताने फक्त एका आर्थिक वर्षात म्हणजे 2025-26 मध्ये विंड एनर्जी कपॅसिटीमध्ये केलेली विक्रमी वाढ. आणि हो, ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी वार्षिक वाढ आहे. म्हणजे क्लीन एनर्जीच्या दिशेने भारताच्या प्रवासातला हा एक खूप मोठा माइलस्टोन आहे, यात शंका नाही. आता एक नजर टाकूया देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एका महत्त्वाच्या बातमीवर. तामिळनाडूमध्ये जे व्हिओ चिदंबरनार पोर्ट आहे ते आता देशातलं पहिलं असं पोर्ट बनलंय जिथे एक ॲडव्हान्स्ड अँटी ड्रोन सिस्टम इन्स्टॉल करण्यात आली आहे. पोर्टसारखे संवेदनशील ठिकाणं आणि त्यांना अनऑथराइज्ड ड्रोन्सपासून असलेला धोका हे लक्षात घेता हे खरंच एक खूप महत्त्वाचं आणि गरजेचं पाऊल आहे. आणि ही सिस्टम काम कशी करते हे ऐकणंही खूप इंटरेस्टिंग आहे. ही सिस्टम रेडार आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी म्हणजे RF डिटेक्शन वापरते आणि याच्या मदतीने तब्बल 5 किलोमीटरच्या परिसरात तेही 360 डिग्रीमध्ये नजर ठेवते. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ही सिस्टम फक्त ड्रोनला शोधत नाही, तर त्याला ट्रॅक करते आणि गरज पडल्यास त्याला निकामी सुद्धा करू शकते. यामुळे पोर्टची सुरक्षा खूपच मजबूत झाली आहे. एनर्जी सेक्टरमध्ये भारताने आणखी एक मोठी उडी मारली आहे. तमिळनाडूमध्येच देशाचा पहिला प्रोटोटाईप फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणजेच PFBR सुरू झालाय. आता हे तंत्रज्ञान भारताच्या न्यूक्लिअर एनर्जी प्रोग्रामसाठी प्रचंड महत्त्वाचं आहे, कारण यात इंधनाचा वापर जास्त प्रभावीपणे केला जातो. आता ह्या संदर्भात एक शब्द नेहमी ऐकू येतो, क्रिटिकॅलिटी. याचा नेमका अर्थ काय? तर सोप्या भाषेत सांगायचं तर ही अणुभट्टीमधली एक अशी स्टेज आहे जिथे न्यूक्लिअर चेन रिॲक्शन कोणत्याही बाहेरच्या मदतीशिवाय स्वतःहून सुरू राहते. एक सेल्फ सस्टेनिंग प्रोसेस. बरं, तर टेक्नॉलॉजी आणि सरकारी योजनांबद्दल बोललो. आता वेळ आहे काही व्यक्तींबद्दल बोलण्याची, ज्यांनी आपल्या मेहनतीने आणि टॅलेंटने देशाचं नाव जगात मोठं केलंय.
सगळ्यात आधी बोलूया तायक्वांडो प्लेयर रूपा बायोर यांच्याबद्दल. त्यांचा प्रवास बघा, अक्षरशः अविश्वसनीय आहे. 2021 मध्ये त्या वर्ल्ड रँकिंगमध्ये 123व्या नंबरवर होत्या आणि आज त्या थेट टॉप 5 मध्ये पोहोचल्या आहेत. हे फक्त आकडे नाहीत, तर हे त्यांच्या डेडिकेशन आणि हार्डवर्कचं एक जिवंत उदाहरण आहे. आणि फक्त खेळातच नाही, तर सौंदर्य स्पर्धांमध्येही भारतीय महिला कमाल करत आहेत. गीतांजली ओम प्रकाश यांनी मिसेस इंटरनॅशनल वर्ल्ड क्लासिक 2026 हा किताब जिंकलाय. आणि केवळ त्या एकट्याच नाही, तर कॅटलीन सँड्रा नील, शेगो गेलाय आणि अंजिला स्वामी यांनी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उंचावलं आहे. आता थोडं साहित्य विश्वाकडे वळूया. लेखक आशुतोष अग्निहोत्री यांचे एक नवीन पुस्तक आलं आहे, सप्पर राम तपस्वी राजा. हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झाले आणि सध्या ते खूप चर्चेत आहे. ठीक आहे, व्यक्तींच्या यशानंतर आता आपण जर आपल्या मुळांकडे, आपल्या मातीशी जोडलेल्या गोष्टींकडे वळूया, म्हणजे आपली संस्कृती आणि आपला निसर्ग. आसाममध्ये सध्या रोंगाली बिहू या सणाचा जबरदस्त उत्साह आहे. वसंत ऋतू आणि नवीन वर्षाचं स्वागत करणारा हा सण त्याच्या नावाप्रमाणेच रोंगाली म्हणजे आनंदाचा आणि बिहू म्हणजे उत्सव. एक खराखुरा आनंदाचा उत्सव आहे. सगळीकडे संगीत आणि नृत्याची धमाल असते. आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं एक खूप चांगली बातमी आहे. महाराष्ट्रातल्या उमरेड पवनी कऱ्हांडाला अभयारण्यात एका अतिशय दुर्मिळ काळ्या ठिपक्यांच्या हरणाला पाहिलं गेलंय. अशा दुर्मिळ प्राण्यांचं दिसणं हे आपल्या जंगलांच्या आणि पर्यावरणाच्या आरोग्यासाठी एक खूप पॉझिटिव्ह साईन आहे. तर मग आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमधल्या इतक्या बातम्या पाहिल्या, पण या सगळ्याला एकत्र जोडून पाहिलं तर याचा अर्थ काय निघतो? चला, आजच्या दिवसाचा एक आढावा घेऊया. तर आपण सुरुवातीला जो प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर आता मिळालं असेल. बघा, अन्न सुरक्षा योजना काय दाखवते? तर सरकारचा फोकस नागरिक कल्याणावर आहे. ड्रोन विरोधी सिस्टम काय दाखवते? तर आपलं तंत्रज्ञान आणि सुरक्षेमधलं सामर्थ्य. आणि रूपा बायोसारखे खेळाडू काय सिद्ध करतात? तर भारतीय टॅलेंट आता ग्लोबल स्टेजवर चमकतंय. या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या की एका अशा भारताचं चित्र उभं राहतं जो प्रगतीच्या मार्गावर आहे, पण त्याचवेळी आपल्या परंपरा आणि संस्कृतीलाही जपतोय. आणि जाता जाता एका प्रश्नावर विचार करायला नक्कीच आवडेल. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या लेटेस्ट रिपोर्टनुसार डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये जगात कुठला देश पहिल्या नंबरवर आहे? याचे उत्तर कदाचित धक्कादायक असू शकतं. याचा शोध नक्की घ्या. भेटूया पुढच्या वेळी अशाच काही नव्या माहितीसोबत. नमस्कार. नमस्कार. दिवसभरात इतक्या बातम्या येतात की त्या सगळ्या विखुरलेल्या वाटतात, नाही का? पण आज आपण काय करणार आहोत? आपण 9 एप्रिल 2026च्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एकत्र आणणार आहोत आणि त्यांची एक गोष्ट तयार करणार आहोत. चला तर मग बघूया हा दिवस कसा होता. आणि दिवसाची सुरुवातच एका खूप मोठ्या प्रतिष्ठित बातमीने होती आहे. 5वा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. आणि तो कोणाला मिळालाय? तर नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलास सत्यार्थी यांना. मुलांच्या हक्कांसाठी आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी जे जगभर काम केलंय त्याचा हा खऱ्या अर्थाने गौरव आहे. तर आजच्या या चर्चेत आपण 5 महत्त्वाचे टप्पे बघणार आहोत. सगळ्यात आधी पुरस्कार आणि सन्मान, मग खेळाच्या मैदानावरील विजय, त्यानंतर राष्ट्र उभारणीचे काही उपक्रम, मग जागतिक आणि पर्यावरणीय घडामोडी आणि शेवटी या सगळ्याचा अर्थ काय हे समजून घेऊया. चला मग लगेच सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागाला, जो आहे पुरस्कार आणि सन्मान. इथे आपण कला, इन्फ्रास्ट्रक्चर आणि चित्रपट या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तम काम केले त्यांच्या कौतुकाबद्दल बोलणार आहोत. हा पुरस्कार किती मोठा आहे हे नुसती ही नावं बघितली तरी कळतं. बघा ना, 2022मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यानंतर आशा भोसले, अमिताभ बच्चन, कुमार मंगलम बिर्ला, म्हणजे एकापेक्षा एक दिग्गज. आणि आता याच यादीत कैलास सत्यार्थी यांचं नाव सामील झालं आहे. खूप मोठा सन्मान आहे हा. आता इथे एक छोटासा पण महत्त्वाचा मुद्दा आहे जिथे बऱ्याच जणांचा गोंधळ होतो. बघा, लता मंगेशकर यांच्या नावाने बरेच पुरस्कार आहेत, पण ते सगळे वेगवेगळे आहेत. आपण ज्या पुरस्काराबद्दल बोलतोय तो मंगेशकर कुटुंबाने 2022मध्ये सुरू केला. बाकी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश सरकारचे पुरस्कार तर खूप आधीपासून दिले जातात. त्यामुळे हा फरक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याच दिवशी आणखी काही सन्मान होते. दिल्लीच्या इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला पुन्हा एकदा भारतातल्या बेस्ट एअरपोर्टचा किताब मिळाला. आणि दुसरीकडे चेतक स्क्रीन अवॉर्ड्समध्ये होम बाउंड हा सिनेमा ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट. बरं, पुरस्कार झाले. आता थोडा माहोल बदलूया आणि थेट जाऊया खेळाच्या मैदानावर. इथे आपण आपल्या खेळाडूंचं वर्चस्व आणि काही ऐतिहासिक कामगिरी बघणार आहोत.
हे बघा, काय जबरदस्त कामगिरी आहे ही. जागतिक पॅरा तिरंदाजी मालिकेत भारताचा दबदबा हा चार्ट बघा, म्हणजे लक्षात येईल. भारत पहिल्या नंबरवर आहे आणि बाकीचे देश किती मागे आहेत. निर्विवाद वर्चस्व म्हणतात ते हेच. आणि पदकांची संख्या बघा, एकूण 13 मेडल्स. अरे वा, त्यातही तब्बल 7 गोल्ड मेडल्स आहेत. म्हणजे काय कमाल कामगिरी आहे. यासोबत 3 सिल्वर आणि 3 ब्रॉन्झ मेडल्सने तर या विजयाची शान अजूनच वाढवली आहे. आता IPLची एक गंमत सांगतो. इथे एक मोठा रेकॉर्ड झाला, पण त्यात एक छोटासा ट्विस्ट आहे. भुवनेश्वर कुमार IPLमध्ये 200 विकेट्स घेणारा पहिला फास्ट बॉलर ठरला. पण ओव्हरऑल बघितलं तर हा टप्पा गाठणारा पहिला बॉलर होता स्पिनर युजवेंद्र चहल. आणि IPLमधला सगळ्यात जास्त विकेट्सचा रेकॉर्ड तर चहलच्याच नावावर आहे. तर हा एक महत्त्वाचा फरक आहे. आणि जाता जाता खेलो इंडिया ट्रायबल गेम्सबद्दल. इथे कर्नाटकने बाजी मारली. 23 गोल्ड मेडलसोबत एकूण 38 मेडल जिंकून कर्नाटक मेडल टॅलीमध्ये टॉपवर राहिलं. खेळाच्या मैदानावरून आता आपण काही गंभीर पण देशासाठी अत्यंत महत्त्वाच्या विषयांकडे येऊया. म्हणजे देशाची सुरक्षा, प्रशासन यांना अधिक मजबूत करण्यासाठी काय काय उपक्रम सुरू आहेत ते पाहू. पुढच्या मुद्द्यावर जाण्याआधी BRO म्हणजे काय हे पटकन समजून घेऊ. याचं पूर्ण नाव आहे सीमा रस्ते संघटना. आपल्या डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंतर्गत ही संस्था काम करते आणि तिचं काम खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे देशाच्या सीमेवरच्या दुर्गम भागांमध्ये रस्ते, पूल बांधण्याचं काम हे लोक करतात. तर याच BROचा एक महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट चेतक. हा खास करून आपल्या पश्चिम सीमेसाठी आहे. म्हणजे राजस्थान, पंजाब, गुजरात या राज्यांमध्ये फक्त रस्ते किंवा पूलच नाही, तर डिफेन्ससाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करून तिथली आपली पोझिशन आणखी मजबूत करण्याचं काम या प्रोजेक्टमधनं होतंय. आता राष्ट्र उभारणीत आणखी 2 गोष्टी घडल्या. एकीकडे बंगळुरूमध्ये आपली आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स एकत्र आली रणसंवाद 2026 साठी. म्हणजे भविष्यातल्या आव्हानांसाठी तिन्ही दलांमध्ये ताळमेळ कसा वाढवायचा यावर चर्चा झाली. आणि दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मिशन कर्मयोगी अंतर्गत साधना सप्ताह सुरू झाला. सोप्या भाषेत सांगायचं तर विकसित भारत 2047चं ध्येय गाठण्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांना आणखी सक्षम बनवण्याचा हा प्रयत्न आहे. बरं, देशातल्या घडामोडी पाहिल्या, आता थोडं देशाबाहेर आणि पर्यावरणाकडे लक्ष देऊया. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची भूमिका काय होती आणि देशात पर्यावरणाच्या दृष्टीने काय चांगलं घडलं ते पाहू. इथे बघा, भारताने आपला शेजारी धर्म कसा निभावलाय. अफगाणिस्तानमध्ये पूर आणि भूकंपामुळे वाईट परिस्थिती होती, तर भारताने तिथे लगेच मदत पाठवली. त्याचवेळी बांगलादेशमध्ये लहान मुलांसाठी गोवर लसीकरण मोहीम सुरू झाली आहे आणि त्यातही भारत महत्त्वाची भूमिका निभावतोय. आणि आता एक खूपच आनंदाची बातमी. गोष्ट आहे छत्तीसगडच्या बारनवापारा वन्यजीव अभयारण्याची. तिथे 1970च्या दशकात काळवीट नावाचा प्राणी पूर्णपणे नाहीसा झाला होता. म्हणजे स्थानिक पातळीवर तो संपला होता. पण आता त्यांचं यशस्वी पुनरागमन झालं आहे. आणि हे यश किती मोठं आहे हे या आकड्यावरून कळेल. ज्यांची संख्या एकेकाळी 0 झाली होती, ती आता 100च्या पुढे गेली आहे. हे फक्त आकडे नाहीत, हे आपल्या प्रयत्नांचं, निसर्गावरच्या विश्वासाचं फळ आहे. खरंच खूप मोठी गोष्ट आहे ही. तर आपण पुरस्कार बघितले, खेळ बघितला, राष्ट्र उभारणीचे प्रयत्न आणि जागतिक घडामोडीही पाहिल्या. मग या सगळ्या वेगवेगळ्या वाटणाऱ्या घटनांचा मिळून काही अर्थ लागतो का? यातून आपण काय समजून घ्यायचं? एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे बघा. एकाच दिवसात काय काय घडतंय. आपण कलाकारांचा सन्मान करतोय, खेळाडूंच्या विजयाचा आनंद साजरा करतोय, दुसरीकडे आपल्या सीमा मजबूत करतोय आणि त्याचवेळी निसर्गातल्या एका जीवाला पुन्हा त्याचं घर मिळवून देतोय. या सगळ्या गोष्टी एकत्र पाहिल्या की त्या एका देशाच्या प्राधान्यक्रमांबद्दल, त्याच्या स्वप्नांबद्दल आणि भविष्यातल्या वाटचालीबद्दल खूप काही सांगून जातात, नाही का? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.